कशी झाली काय कसं होणार आहे काय नाही यात्रा पूर्ण व्हायची झाली कधी काय सुरुवात कुठून झाली बा श्रीगोंदा पंचक्रोशीचं ग्रामदैवत महान विभूती तुकाराम महाराजांचे समकालीन संत वारकरी संप्रदायाचं प्रतीक सद्गुरू संत शेख मोहम्मद महाराज यांचा पारंपरिक यात्रा उत्सव खऱ्या अर्थाने यात्रा उत्सवाला सुरुवात फाल्गुन शुद्ध नवमी दशमी एकादशी द्वादशी हा 4 दिवसाचा पारंपरिक उत्सव आहे. परंतु गेले 91 साली ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी या 700 वर्ष पूर्ण झाले. त्या अनुषंगाने संपूर्ण महाराष्ट्रभर ज्ञानेश्वरी पारायण सोहळे झाले. ती ज्ञानेश्वरी मॉरिशस मध्ये गेली म्हणून त्यावेळेस समकालीन संत प्रल्हाद महाराज महापुरुष यांचे 10वे वंशज हरिभक्तीपरायण तात्या महाराज महापुरुष यांच्या अधिष्ठानाने तालुक्याच्या वतीने सद्गुरू शेख मोहम्मद महाराजांच्या प्रांगणामध्ये फाल्गुन शुद्ध प्रतिपदा ते फाल्गुन शुद्ध अष्टमी ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. ते आज या वर्षी त्याला 35 वर्ष पूर्ण झाले. त्याचा पुढच्या वर्षी 36 वर्ष म्हणजे तो 36 आकडा इतका शुभ आहे की 3 तप पूर्ण त्रिपुटी सोहळा पुढचे मोठा साजरा होणार आहे. तरी यावर्षी फाल्गुन शुद्ध प्रतिपदा ते अष्टमी गाथा पारायण योगसंग्राम पारायण आणि त्याची 7 तारखेला काल्याच्या कीर्तनाने सांगता त्या दिवशी रात्री 9मीला महाराजांचा शेवटची आंघोळ रात्रीच्या स्थितीत चंदन लेप 5 आंघोळ तो झाला. दशमीच्या दिवशी कीर्तन झालं म्हणजे काल एकादशी अमोलकी. काल सकाळी मानकरी मुख्य मोठे पाटील यांच्या हस्ते महाराजांच्या पादुकावरती रघुनाथाभिषेक आणि दर्शन चालू होते. रात्री 10 वाजता महाराजांचा छबिना पालखीतनं निघून तो संपूर्ण गावात जे महाराज समकालीन संत आहेत मटकरी प्रल्हाद महाराज महापुरुष रावळ महाराज गोदड महाराज कृष्णंत केनी महाराज यांना प्रदक्षिणा घालून पहाटे 5 वाजता विसर्जन झाला. आज द्वादशी सकाळपासून मंदिरात भाविक भक्तांची गर्दी आहे. दर्शन सुरू आहे. दुपारी 3 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत कुस्तीचं जंगी मैदान होईल पारंपरिक पद्धतीने. रात्री 10 वाजता उत्तर पूजेने या कार्यक्रमाची सांगता होईल. रामकृष्ण.